तर मित्रांनो, आपल्या या जीवन कदम ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेजारची ती घंटाही दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेच मिळतील. नमस्कार मंडळी. तर आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ, भन्नाट संकल्पना घेऊन आलेलो आहे. जसे की आपण महाराष्ट्रातील वेगवेगळी पर्यटन ठिकाणं केलेली आहेत, मराठीमध्ये अशी व्हिडिओज आपण घेऊन येत आहोत. तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील काही ठिकाणांचे मराठीतील व्हिडिओज तुमच्यासमोर सादर करायचा प्रयत्न आपण मागे सुद्धा केला होता. जसे की गोव्याची व्हिडिओज, मनालीची व्हिडिओज, हमतापासची व्हिडिओज. हमतापास आपण यांच्यासोबतच केला होता, लिव्हवाईलसोबतच. त्यामुळे त्यांचा एक्सपिरियन्स आपल्यासोबत आहे आणि तो एक्सपिरियन्स चांगला होता, भन्नाट होता. आणि त्या व्हिडिओवरील काही कमेंट्स अशा होत्या किंवा काही लोकांचे प्रतिसाद असे होते की दादा, तुम्ही तिकडे जात आहात तर मग आम्हालाही तुमच्यासोबत यायचं आहे. तुम्ही जात असाल इन फ्युचर तर आम्हाला नक्की सांगा. तर त्या लोकांसाठी हा खास व्हिडिओ. तर आपण आता चाललेलो आहोत हिमालयात. पुन्हा एकदा हिमालयात आपण आता एक वेगळी जागा एक्सप्लोअर करणार आहोत लिव्हवाईलसोबतच. तर ती जागा आहे स्पिती व्हॅली. येस, स्पिती व्हॅली आपण करणार आहोत. आता त्या स्पिती व्हॅलीबद्दल आपण धनंजयकडूनच जाणून घेऊयात, काय काय फिरणार आहोत आणि तिकडे काय काय धमाल असणार आहे. बेसिकली स्पिती व्हॅली हा एक रोड ट्रिप असणार आहे. ओके. तर स्पिती व्हॅली म्हणजे बेसिकली हिमाचल प्रदेशात आहे. स्पिती व्हॅली हे कोल्ड डेझर्ट आहे. बरं. जसं लेह लद्दाख आहे तसंच स्पिती व्हॅली आहे. बरं. हां, पण स्पिती व्हॅली अजूनपर्यंत फक्त हार्डकोर ट्रॅव्हलर लोकांना माहीत आहे. आणि स्पिती व्हॅलीची विंटर एक्सपिडिशन आपण करतोय. विंटर एक्सपिडिशन म्हणजे एक्स्ट्रीम हार्डकोर ट्रॅव्हलर लोकांसाठीच आहे, जे भटके लोक आहेत. बरं. ज्यांना मनापासून भटकण्याची सवय आहे, आवड आहे, त्यांच्यासाठी स्पिती व्हॅलीचं हे एक्सपिडिशन असणार आहे, विंटर एक्सपिडिशन स्पेशली. ओके. तर मग ते कधी चालू होणार आहे आणि कुठून चालू होणार आहे? बेसिकली आपण हे जे स्पिती व्हॅलीचं विंटर एक्सपिडिशन आहे याला आपण सुरुवात करणार आहे 23 फेब्रुवारीला दिल्लीवरनं. आणि ते असणार आपलं 2 मार्चपर्यंत. 2 मार्चला आपण दिल्लीला परत येणार. ओके. 23 ते 2 मार्च म्हणजे जवळपास 10 दिवस 9 दिवस होतात. 9 दिवस होतात. ओके, ठीक आहे, 9 दिवस. आणि या पूर्ण ट्रिपमध्ये आपण शिमल्यापासून ते कुठपर्यंत जाणार आहोत, म्हणजे स्पिती व्हॅली कुठपर्यंत आहे? ॲक्च्युली हिमाचलचा एक डिस्ट्रिक्ट आहे लाहोल अँड स्पिती म्हणून. ओके. तर स्पितीचा जो पार्ट आहे, ओके, त्याचं कॅपिटल काझा आहे. तर आपण काझापर्यंत जाणार आहे बेसिकली. बरं. आणि आपण वाया शिमला जाणार आहे. तर वाया आपण शिमला पण एक्सप्लोअर करणार आहे यामध्ये. ओके. किन्नौर म्हणून एक डिस्ट्रिक्ट आहे. ओके. जिथे कल्पा नावाचं एक गाव आहे, जिथून किन्नर कैलाश, जसं प्रति कैलाश आपण म्हणू शकतो, बरं, तसा आपण प्रति कैलाश एक्सप्लोअर करणार आहे. ओके. त्यानंतर स्पिती व्हॅली, किन्नौर डिस्ट्रिक्टच्या पुढे स्पिती व्हॅली चालू होते, म्हणजे स्पिती लाहोल अँड स्पिती डिस्ट्रिक्ट सुरू होतो. ओके. स्पिती रिव्हरच्या बाजूने बसलेल्या सगळ्या व्हॅलीला स्पिती व्हॅली असं म्हणतात. ओके. तर मला एक सांग, या ट्रिपचं मेन उद्दिष्ट काय आहे? या ट्रिपचं मेन उद्दिष्ट म्हणजे स्पिती व्हॅली जे आहे ते कल्चरली एक रिच अशी जागा आहे. बरं. त्या लोकांनी आपलं कल्चर कसं जोपासलंय याबद्दलची जे माहिती आहे ते आपण या ट्रिपमधून घेऊ शकतो. आणि हा एक कम्प्लीट कल्चरल ट्रिप असणार आहे, रोड ट्रिप हा. ओके. यामध्ये आपण ओके, म्हणजे तिथल्या कल्चरची आपल्याला पूर्ण माहिती. हां, बेसिकली आपण जे अकोमोडेशन यूज करणार आहे ते स्पिती व्हॅलीच्या लोकांच्या घरीच राहणार आहे. अरे, आपण हॉटेल अकोमोडेशन यूज नाही करणार, आपण होमस्टेला राहणार आहे. होमस्टे. हां, फूड जे असणार ते लोकल स्पितीचं फूड असणार. आपल्या ह्याच्यात डेफिनेटली एडिबल असतं आणि आपल्यासारखंच असतं. काही डिशेस वेगळ्या असतात. ओके. आणि धमाल आहे. धमाल म्हणजे पर्सनली माझा एक्सपिरियन्स जो आहे स्पितीचा, वारंवार जावं वाटतं मला तिकडे. असं आहे. ओके. ट्रेक, हमतापास ट्रेक आपण केला होता आणि आता आपण करत आहोत रोड ट्रिप, जी करणार आहोत आपण टेम्पो ट्रॅव्हलरने, राईट? हां, एक 12 सीटर टेम्पो ट्रॅव्हलर असणार आहे. ओके. तर हमतापास ट्रेक करण्यासाठी लोकांची जी काही कॅपॅसिटी लागत होती किंवा ट्रेक करण्यासाठी ज्यांनी काही ट्रेक्स केले आहेत, असं आपण रिकमेंड करतो की ज्यांनी ट्रेक्स केले आहेत त्या लोकांना आपण आमंत्रित करतो किंवा त्यांना रिकमेंड करतो मोस्टली. तर या ट्रिपसाठी कोणत्या प्रकारातील किंवा कोणती लोक ही ट्रिप करू शकतात? 18+ पासून वयोगटातले लोक, 18+ वयोगटातले लोक ही ट्रिप करू शकतात. ओके. कंडिशन अशी आहे की त्यांनी फिजिकली फिट असायला हवं. बरं. बिकॉज ही विंटर एक्सपिडिशन आहे, तर डेफिनेटली टेम्परेचर -20 डिग्रीपर्यंत ड्रॉप होतं. बरं. हां, -20 -20 डिग्रीपर्यंत रात्रीला टेम्परेचर ड्रॉप होतं.
ती सहन करण्याची थोडीशी ताकद पात्रता पाहिजे. पात्रता असायला हवी जेणेकरून. ओके 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 ठीक आहे. आणि तिथे जाताना आपल्याला सोबत काय काय घेऊन जायचं आहे किंवा गरज काय काय आहे का घेऊन जायची खाण्याची वगैरे की सगळं खाण्याची अरेंजमेंट राहायची अरेंजमेंट पूर्ण असणार. होमस्टे जे असतात ते ॲक्च्युली स्पितीचं कल्चरच असं आहे आणि स्पिती एवढा म्हणजे थंड प्रदेश आहे की तिचे जे होमस्टेज बनलेले आहेत ते मातीचे बनलेले आहेत बेसिकली आणि ते वॉर्म असतात. हां ते वॉर्म असतात बेसिकली. तर आपल्याला सोबत आपल्या फक्त न्यायचं आहे आपले गरम कपडे. ओके. आणि तिकडे असा बर्फाच्छादित प्रदेश असणार आहे म्हणजे बर्फ असणार आहे. हमतापासला आम्हाला एवढा बर्फ बघायला नाही मिळाला पण आता विंटर एक्सपिडिशन असल्यामुळे कम्प्लीट बर्फच असणार आहे. बरं. नजर जाईपर्यंत बर्फाची चादर असणार. बरं बेसिकली. आणि मग त्यामध्ये डोळ्यांना काय प्रॉब्लेम? UV प्रोटेक्टेड सनग्लासेस हे वापरणं मस्ट आहे. ओके. त्या ट्रिपसाठी आपल्याला. ओके बरं. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मी हे प्रश्न याच्यासाठी विचारतोय, एक कॉमन व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला यायचं आहे त्या व्यक्तीच्या मनात काय काय प्रश्न असू शकतात ते मी विचारतोय. म्हणजे की तिकडे जाताना मला एकदम जास्त थंडी वाजली तर मी काय करायचं किंवा मला हाईटचा जर प्रॉब्लेम झाला म्हणजे चक्कर आली किंवा मला हाय अल्टिट्यूडचा प्रॉब्लेम झाला तर काय करायचं? डेफिनेटली या ट्रिपमध्ये ऑल्टिट्यूड तर एक फॅक्टर आहेच. बिकॉज आपण 15,500 फूटपर्यंत ट्रॅव्हल करत जाणार आहे. तेवढा ऑल्टिट्यूड आपण या ट्रिपमध्ये 15,500 फूटचा गेन करणार आहे. ओके. आपण बेसिकली या ट्रिपमध्ये अशा प्लेसेस व्हिजिट करणार आहे. जगातलं हायेस्ट पोस्ट ऑफिस आपण व्हिजिट करणार आहे जे 14,280 फुटावर आहे. बरं. त्याला हिक्किमचं पोस्ट ऑफिस असं म्हणतात. बरं. जगातलं हायेस्ट विलेज व्हिजिट करणार आहे जे मोटरेबल रोडला कनेक्टेड आहे. त्याचं नाव कॉमिक आहे. ते मोटरेबल रोडला कनेक्टेड आहे 15,500 फुटाचं. किब्बर एक वाईल्ड लाईफ सँक्च्युरी आहे जिथे स्नो लेपर्ड पाहायला मिळतो. बरं. पण त्यासाठी 15 दिवस तिथे बसावं लागतं. पण आपली जर लक असेल तर स्नो लेपर्ड तर नाही पण बाकी हिमालयन वाईल्ड लाईफ आपल्याला स्पॉट करायला मिळेल वगैरे. हा हिमालयन फॉक्स मिळेल. ब्लूशिप आहे, गोरल आहे, आयबॅक्स आहे. ओके. हा सीझन आहे बेसिकली ना. स्पिती व्हॅली व्हिजिट करण्याचा वाईल्ड लाईफ एक्सपिडिशन सुद्धा स्पिती व्हॅलीचे चालतात. बरोबर आहे बेसिकली. तर आपण डेफिनेटली किब्बर वाईल्ड लाईफ सँक्च्युरी व्हिजिट करणार आहे एका दिवसासाठी. ओके. तर त्यावेळेस जेवढं आपल्याला बघायला मिळेल आपलं लकच असणार आहे ते. तर ऑल्टिट्यूड सिकनेसचा जो प्रॉब्लेम आहे तर आपण जे दिल्लीवरून प्लॅन केलेला आहे स्पिती व्हॅली जायचं तर आपण ग्रॅज्युअली इन्क्रीज करत जाणार आहोत. हळूहळू करत जाणार आहोत. आपण एका झटक्यात एवढा ऑल्टिट्यूड गेन नाही करणार आहोत. त्यामुळे बॉडी ॲक्लिमेटाइज होत जाईल आपापली. ओके. आणि सेफ्टी मेजर्स तर तसे लिव्हाईड सोबत असतातच नेहमी. ऑक्सिजन सिलेंडर आणि मेडिकेशन्स वगैरे सर्व असतातच. आणि ट्रिप लिडर जे असेल मी असेल किंवा रोमा असेल तर ऑलरेडी वेल क्वालिफाईड लोक असणारच सोबत जे मेडिकल इमर्जन्सी सुद्धा हँडल करू शकतात. आणि आपण ट्रेक नाही करता त्यामुळे जंगलातून जाण्याचा प्रश्न येत नाही. काझाला मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे बिकॉज काझा कॅपिटल आहे त्या डिस्ट्रिक्टचं. ओके. हां. त्यानंतर थंडीचा इश्यू आपल्याला जर हे करायचं तर गरम कपडे घ्यायची गरज. हां गरम कपड्यांमुळे तो इश्यू आपला हे होऊन जाईल. ओके. आणि आपण राहायला होमस्टेलाच आहे तर होमस्टे ऑलरेडी वॉर्म असतात. बरोबर. हां तर थंडीचा इश्यू होणार नाही तेवढा. बरं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ट्रिपला येणारा खर्च किती आहे आणि आपण कुठून कुठून कसं जाणार आहोत? बेसिकली हा ट्रिप आपण दिल्लीवरून सुरू करणार आहोत. म्हणजे जेणेकरून JKVचे जेवढे भारताच्या बाहेरचे जेवढे सबस्क्रायबर्स आहे हा ट्रिप जॉईन करू शकतील दिल्लीवरून. तर दिल्लीपर्यंत सगळ्यांनी आपल्या स्वखर्चाने यायचं आहे. आणि दिल्लीवरून पुढे स्पिती व्हॅली ही एक्सपिडिशन कंप्लीट करून वापस दिल्लीला येण्यापर्यंतचा खर्च आहे 18,900 पर पर्सन. बरं. ओके. बरं. 18,900 पर पर्सन. ओके. यात आपण शिमला पण एक्सप्लोअर करणार, किन्नौर प्लस स्पिती. ओके. तीनही लोकेशन आपण एक्सप्लोअर करणार आहे. बरं. त्यामुळे हे बंपर पॅकेज असल्यासारखं आहे. बिकॉज शिमला पण एक डेस्टिनेशन कव्हर होत आहे जे मेजर डेस्टिनेशन आहे. ते सेपरेटली लोक जातात. आणि खास JKV साठी यांनी दिलेला आहे डिस्काउंट. सर JKV कोड JKV 500 कोड मला रिडीम करायचा आहे. म्हणजे जे जॉईन होतील त्यांना ऑफकोर्स हे डिस्काउंट मिळणार आहे 500चा. म्हणजे 18,900 वरती 500 म्हणजे 18,400 त्या लोकांना कॉस्ट पडेल या ट्रिपची. आणि ऑलरेडी आपण आपल्या JKV फॅमिलीसाठी हा ट्रिप अरेंज करतोय. त्यासाठी आपण खूप रिक्वेस्ट केली होती साहेबांना की बाबा जरा कमीच ठेवा. कारण की कसं आहे की
फर्स्ट आपला एक्सपिरियन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला लोकांना सर्व्हिस आणि जो एक्सपिरियन्स आहे तो चांगला द्यायचा आहे. ओके, सो बेनिफिटचा जो भाग आहे तो खूप लांब ठेवलेला आहे आम्ही. त्यामुळे ही जी ट्रिप आहे ती एकदम स्वस्तामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो. आणि बेसिकली कसं आहे, स्पिती व्हॅली ही लिव्ह वाईल्डची सिग्नेचर ट्रिप आहे. बरं, मागच्या वर्षीचे जेवढे कस्टमर आहेत ना ते अजूनही म्हणजे असे क्लायंट राहिलेलेच नाही, ते मित्र बनलेले आहेत. रोज असं फोन करतात मला. जसं आपला तो हमता पास्ता आहे, हमता पास्ता सीन तसाच होता आपला बेसिकली. म्हणजे ते लोक आजही असे म्हणजे आमच्या सोबत तर आहे आणि एकमेकाला सगळे कनेक्टेड आहे. तुला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीचा. जसं की आमचे अंदमानवाले साहेब राजेश साहेब सुद्धा अजून कनेक्टेड आहे. तो बोलतोय की मला ये अंदमानला ये. तर बेसिकली लिव्ह वाईल्डचा मोटिव्ह नेहमी हेच असतो की लोकांना कनेक्ट करायचं. बरोबर. आणि असा एक भन्नाट एक्सपिरियन्स द्यायचा जो त्यांनी कधी आजपर्यंत इमॅजिन सुद्धा नसेल केलं, अनुभवला नाही, इमॅजिन सुद्धा नसेल केलं. असा एक्सपिरियन्स आपण द्यायचा. आणि डेफिनेटली जीवन सोबत असणार आहे तर धमाल येणारच. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी हे करण्यापाठीमागचं कारण काय, तर ॲक्च्युली हे आमचं कोलॅबरेशन सुद्धा आहे. आणि ह्या कोलॅबरेशनमधून आपल्या JKV परिवाराला जो चांगला फायदा व्हायला पाहिजे किंवा सोबतच माझ्याबरोबर ज्यांना यायची इच्छा आहे त्यांना ही एक संधी असणार आहे. आणि इतर जो अनुभव असणार आहे तो डेफिनेटली लिव्ह वाईल्ड देईलच चांगला. आणि मी अपेक्षा करतो की ते आपल्याला नाराज नाही करणार. जिम्मेदारी आम्ही घेतो. येस, जिम्मेदारी आमची. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता इथून पुढचे जे प्लॅन्स असतील, म्हणजे तुम्हाला या ट्रिपला जॉईन होण्यासाठी जो कालावधी असेल तो असेल 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला याचं बुकिंग करणं गरजेचं आहे. कारण की काय की त्याच्या पुढची प्रोसिजर करण्यासाठी तेवढा वेळ हवा असतो. म्हणजे त्या लोकांची अरेंजमेंट करण्यासाठी तेवढा वेळ लागतो. आणि बेसिकली कसं आहे की ट्रेन तिकीट संपत जाणार. बरोबर. फ्लाईट तिकीट्स महाग होत जाणार. बरोबर. हा एक इश्यू आहे. त्यामुळे जितकं अर्ली बुकिंग केलं तेवढं कन्व्हिनियंट, त्यांना बेनिफिट राहील. म्हणजे दिल्लीपर्यंत पोहोचायला कन्व्हिनियंट राहील. आणि एक अजून गोष्ट की JKVच्या सबस्क्रायबरसाठी खास म्हणजे की बुकिंगसाठी जे असिस्टंट लागणार, म्हणजे ट्रेन तिकीट्स बुक करण्यासाठी, फ्लाईट तिकीट बुक करण्यासाठी जे असिस्टन्स लागेल ते लिव्ह वाईल्ड कॉम्प्लिमेंटरी देणार आहे. म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला सांगायचं की तुम्ही कुठून ट्रॅव्हल करणार आहे, त्यासाठी पूर्णपणे आम्ही तुम्हाला मदत करू. दिल्लीपर्यंत पोहोचण्यासाठी, बुकिंग करण्यासाठी पूर्णपणे मदत करू आम्ही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला बुकिंगची काळजी करायची गरज नाहीये. फक्त लवकरात लवकर कराल तर तुम्हाला फ्लाईट तिकीट स्वस्त पडतील, ट्रेन तिकीट्स अवेलेबल होतील. सो एवढंच आपल्याला डिस्कस करायचं. हां, आणि जर फर्दर क्वेरीज असतील तर डेफिनेटली मला कॉन्टॅक्ट करू शकता. हां, सर्वात महत्त्वाची गोष्ट बरोबर आहे. कारण की जर तुम्हाला याच्यावरती अजूनही काही डाऊट्स असतील, क्वेरीज असतील, तुम्हाला येण्यासाठी तुम्हाला अजून काही एन्क्वायरी करायची असेल तर धनंजयचा नंबर मी या इथे स्क्रीनवरती दिलेला आहे. त्या नंबरवरती तुम्ही नक्की कनेक्ट करा, नक्की कॉल करा. तो पूर्णपणे माहिती तुम्हाला त्या बेसिकली आपण असं करू शकतो. तर तुम्ही फक्त JKV स्पिती व्हॅली एक्सपिडिशन असा मला व्हॉट्सअप एक ड्रॉप करायचा. मी कम्प्लीट डिटेल्स तुम्हाला PDF मध्ये रिव्हर्ट बॅक करेल. नक्की. आणि त्याच्याही पुढे जर अजून काही क्वेरीज असतील तर मला डेफिनेटली कधीही कॉल करा, मी अवेलेबल आहे. चालेल. होप सो आपला हा जो प्लॅन आहे तो सक्सेस होईल आणि JKV परिवाराला याचा फायदा होईल. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ह्या बुकिंगमध्ये फक्त आणि फक्त असणार आहेत 24 लोक. 2 गाड्या असणार आहेत, 2 टेम्पो ट्रॅव्हलर असणार आहेत. आणि त्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये फक्त आणि फक्त 24 लोकांनाच आपण घेऊन जाऊ शकतो आणि त्यांचीच अरेंजमेंट आपण करणार आहोत. त्याच्या पुढे जास्त लोकांना आपण घेऊन जाऊ शकणार नाही आहोत. त्यामुळे ज्यांना यायचे त्यांनी लवकरात लवकर 31 जानेवारीच्या आधी बुकिंग नक्की करा. आणि मी तुमची वाट बघतोय. जे येतील 24 लोक ते भन्नाट असणार आहेत, त्यांचा अनुभव भन्नाट असणार आहे. आणि पूर्ण JKV परिवार तो अनुभवेल. आणि आपण डेफिनेटली व्लॉग बनवणार आहोत. आणि हा व्लॉग जो बनवणार आहे तो एकदम सगळे इक्विपमेंट्स घेऊन क्वालिटी व्हिडिओज आपण बनवणार आहोत. त्यामुळे आत्तापर्यंतचे जेवढे आपले JKVचे व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामधील हा बेस्ट असेल ह्याची ग्वाही मी देतो. तर चला मग आता हा व्हिडिओ इथेच आपण संपवतोय. लवकरच भेटूयात पुढच्या कुठल्या तरी अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये, म्हणजे आपल्या नॉर्मल JKVचे जे व्हिडिओज असतात त्या व्हिडिओजमध्ये. चला, बाय बाय.